जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटक-मटक पदार्थ लागतोच. त्यामध्ये लोणचं, पापड, कुरडया, चटण्यासुद्धा येतात. चटण्या 2 प्रकारच्या असतात. एक ओली आणि सुकी चटणी. सुकी चटणी 1 ते 2 महिने आरामात टिकते. म्हणूनच आज आपण कढीपत्त्यापासून आरोग्यवर्धक अशी सुकी चटणी 2 महिने टिकणारी कशी बनवायची ते बघणार आहोत. फोडणीमध्ये कढीपत्ता तर सर्वच जण घालतात, पण तो अलगद बाजूला काढला जातो. त्याचे फारसे पाहिजे तसे फायदे आपल्या आरोग्याला होत नाहीत. म्हणूनच ह्या पद्धतीने तुम्ही जर कढीपत्त्याची चटणी बनवाल तर सगळेजण आवडीने खातील आणि कढीपत्ता सुद्धा पोटामध्ये जाईल. त्याचे वेगवेगळे फायदे सुद्धा शरीराला होतील. एकदा ही चटणी बनवून ठेवली की आरामात 1.5 ते 2 महिने टिकते. चला तर मग लगेचच पाहूया चटपटीत आणि चमचमीत चवीची कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिता. प्रेषिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ताजा आणि भरपूर असा कढीपत्ता. इथे मी ताजी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. कढीपत्ता घेताना स्वच्छ आणि ताजा घ्यायचा. तो एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर वाळवून घ्यायचा. पानं काढून तुम्ही धुवून वाळवायला गेलात तर ती एकमेकांना चिकटली जातात आणि ती बराच वेळ ओली राहू शकतात किंवा आकसली जाऊ शकतात. त्यामुळे जेव्हा कढीपत्ता घरी आणता तेव्हा तो फांदीसहितच देठांसहित धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फॅनखाली वाळवून घ्यायचं आहे. आता यामधली ही ताजी पानं आहेत ती आपल्याला विलग करून घ्यायची आहेत. खराब पानं असतील तर ती काढून टाकायची. अशा पद्धतीने एक एक करून सर्व कढीपत्त्याची पानं मी काढून घेणार आहे. कढीपत्त्याचे फायदे सर्वांनाच माहिती असतील. बरेचदा केसांसाठी जे तेल तयार करतात त्यामध्ये कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. म्हणजेच केस गळणे, केसाच्या अनेक तक्रारी कढीपत्त्यामुळे बऱ्या होतात. म्हणूनच बाह्य उपचाराबरोबरच जर शरीरात सुद्धा कढीपत्ता आपल्या गेला तर त्याचे फायदे दुपटीने होतात आणि लवकर फायदा सुद्धा होतो. मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा कढीपत्ता गुणकारी आहेच. रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात ठेवण्याचं काम कढीपत्ता करतं. दृष्टीसाठी देखील कढीपत्ता तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजेच एक ना अनेक केसांपासून ते पोटांच्या तक्रारी, पायांच्या नखांपर्यंत कढीपत्ता उपयुक्त आहे. इथे मी सर्व कढीपत्त्याची पानं काढून घेतली आहेत आणि बघू शकता किती मोठा बाऊल भरून, एक वाडगा भरून इथे मी कढीपत्त्याची पानं घेतले. जेवढी जास्तीत जास्त पानं कढीपत्त्याची घ्याल तेवढी चटणीसुद्धा अतिशय रुचकर लागते. पानं इथे बघू शकता संपूर्ण कोरडी मी वापरली आहेत. थोडा जरी ओलसरपणा असेल तर एकदा पानं कापडाने पुसून घ्या, म्हणजे लवकरात लवकर ती कोरडी होतात. आता ही सर्व पानं एका कढईमध्ये मी घालणार आहे आणि गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि ही पानं कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजेच त्यामधला संपूर्ण ओलावा निघून जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत. पानं व्यवस्थित भाजली गेल्यामुळे आणि त्यामधला पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे चटणी अगदी 1 ते 1.5 महिना आरामात टिकते. अजिबात खराब होत नाही. त्यामुळे घाई करायची नाही. संपूर्ण कोरडी आणि कुरकुरीत पानं होईपर्यंत भाजून घ्यायची. थोडासा वेळ लागतो, पण चटणी आपली आरामात 2 महिने टिकते. काही मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता पानांचा रंग कसा बदलला गेला आहे आणि सगळी पानं अगदी कुरकुरीत तयार झाली आहेत. एखादा पान असा हातामध्ये घ्यायचा आणि चुरून बघायचं. सहज त्याचा चुरा होतोय, म्हणजे व्यवस्थित आपली पानं भाजली गेली आहेत. अशी पानं भाजली गेली की लगेचच ही पानं एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि पूर्णपणे गार करून घ्यायची. फक्त कढईमध्ये अशीच ठेवू नका, कारण कढई तोपर्यंत फार गरम झालेली असते आणि पानं करपण्याची शक्यता असते. म्हणजेच चटणीसुद्धा आपली कडवट लागू शकते. आता तीच कढई पुन्हा एकदा मी गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून फक्त आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅसची आच मंद करायची आणि यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कप भरून इथे मी शेंगदाणे घातले आहेत. गॅसची आच मंद ठेवायची आणि फक्त 1 मिनिट हे शेंगदाणे आपल्याला या तेलासोबत परतून घ्यायचे आहेत. एखाद मिनिटं शेंगदाणे असे परतले गेले की थोडीशी मध्ये अशी गॅप करायची, जागा ठेवायची आणि तेलामध्ये आपल्याला घालायचा 1 मोठा चमचा भरून जिरे. जिरे थोडेसे जास्तीचेच घालायचे, म्हणजे अतिशय सुंदर असा स्वाद कढीपत्त्याच्या चटणीमध्ये उतरतो. जिरे थोडेसे तडतडले गेले आणि अर्धा मिनिटं हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला थोडीशी अशी तेलामध्ये जागा करून घ्यायची आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी शक्यतो कढीपत्त्याच्या किंवा कोणत्याही चटणीमध्ये घातली जात नाही, पण आवर्जून मी सांगते म्हणून मोहरी घाला. कारण मोहरी कढीपत्त्याची चटणी
टिकवण्याचं काम करते. म्हणजे मोहरी प्रिझर्व्हेटिव्हचं काम करते. मोहरीसुद्धा छान अशी एखाद मिनिटं परतून घ्यायची. आता ह्यामध्ये घालायचं आहे पाव कप भरून डाळ्या म्हणजे भाजकी चणा डाळ. ती सुद्धा हलकीशी एखाद 2 मिनिटं परतून घ्यायची. जे पदार्थ तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो ते सुरुवातीला मी इथे घातले आहेत, जसे की शेंगदाणे आणि नंतर एक-एक पदार्थ आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. तुम्ही वेगवेगळे हे पदार्थ भाजून घेतलेत तरीही काही हरकत नाही. पण वेगवेगळे भाजण्याची सुद्धा गरज नाही. व्यवस्थित सगळे पदार्थ तेलामध्ये परतले जातात. मी इथे आज भाजकी चणा डाळ वापरली आहे. पण तुमच्याकडे जर भाजकी चणा डाळ किंवा ह्या डाळ्या उपलब्ध नसतील घरामध्ये, तर काय करायचं, जी आपली कच्ची चणा डाळ असते, ती सुद्धा तेलावर परतून 2 चमचे यामध्ये घातलीत तरी देखील चालेल. त्यामुळे सुद्धा खूप छान चटणीला स्वाद येतो. आता ही चटणी एवढी पौष्टिक आहे, तर आणखीन थोडीशी पौष्टिक करूया. त्यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे भरून सफेद तीळ घालायचं आहे आणि हे सुद्धा हलकेसे परतून घ्यायचे आहेत. तिळामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि केसांसाठी देखील तितकंच तीळ उपयुक्त आहे, त्वचेसाठी देखील. म्हणजे ह्याचे फायदे चटणीचे दुपटीने वाढणार आहेत जेव्हा आपण तीळसुद्धा यामध्ये घालू. आता तीळसुद्धा थोडेसे असे परतले गेले की लगेचच ह्यामध्ये 2 मोठे चमचे भरून धणे घालायचे आहेत. धण्यांमुळे सुद्धा अप्रतिम स्वाद चटणीला येतो. म्हणून आवर्जून धणेसुद्धा घाला. मी सांगते हे सगळेच पदार्थ तुम्ही घालायला हवेत असं नाही. घरामध्ये एखाद 2 पदार्थ उपलब्ध नसतील ते वगळून तुम्ही चटणी बनवली तरी देखील चालेल. पण धणे आणि जिरे मात्र आवर्जून घाला, कारण त्यामुळे चटणीला अप्रतिम स्वाद येतो. थोडेसे असे धणेसुद्धा परतले गेले की ह्यामध्ये 10 ते 15 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच 8 ते 10 इथे मी मिरच्या घालणार आहेत, सुक्या लाल मिरच्या. इथे मी बेडगी मिरच्या वापरल्या आहेत, पण तुमच्या घरामध्ये ज्या उपलब्ध मिरच्या असतील सुक्या त्या घालायच्या आहेत. तुम्हाला सुक्या मिरच्या घालायच्या नसतील तर हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त जर हिरव्या मिरच्या तुम्ही वापरणार असाल तर एक काळजी घ्यायची, ती म्हणजे हिरव्या मिरच्या अगदी कुरकुरीत करून घ्यायच्या. त्यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक नको, म्हणजे चटणी खराब होणार नाही. आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये मी अर्धा कप भरून सुकं किसलेलं खोबरं घालणार आहे. सोबतच चटणी म्हटली की हिंग आलंच, त्यामुळे 1 चमचा भरून हिंगाची पावडर घालायची आहे. हे पदार्थ भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही, त्यामुळे सर्वात शेवटी मी एकत्रच घालणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर खोबरं कुरकुरीत होईपर्यंत, मिरच्या आणि लसणावर हलकेसे भाजल्याचे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे सर्व पदार्थ भाजताना आपल्याला गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद आचेवरच ठेवायचा आहे. चुकूनही मोठा किंवा मध्यम गॅस ठेवू नका, नाहीतर सर्व पदार्थ करपले जातील किंवा जळाले जातील. त्यामुळे चटणीची चव तर बिघडेलच, त्याचबरोबर कडूसुद्धा चटणी लागेल. 1-2 मिनिटातच बघू शकता खोबऱ्याला सुद्धा हलका सोनेरी रंग आला आहे आणि सर्व पदार्थांचा सुगंध घरभर दरवळत आहे. असे खमंग पदार्थ भाजून झाले की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व भाजलेले पदार्थ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. तसेच कढईमध्ये सोडायचे नाहीत, कारण कढई गरम आहे, पदार्थ करपू शकतात. इथे सर्व पदार्थ गार झाले आहेत आणि कढीपत्तासुद्धा अगोदर आपण भाजल्यामुळे तो सुद्धा गार झाला आहे. आता काय करायचं, फक्त एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये सर्व हे तळलेले जिन्नस घालायचे आणि सोबतच कढीपत्तासुद्धा घालायचा. चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यामध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा एक छोटा तुकडा चिंचेचा घालू शकता. इथे बघू शकता मी मिक्सरला चटणी फिरवून घेतली आहे आणि चटणीचं टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलं आहे. अगदी मस्त चटणी दिसत आहे. आता लगेचच ही चटणी एका ताटामध्ये काढून घेऊया. चटणी सुरुवातीला बनवल्यावर लगेचच बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये भरायची नाही, कारण जेव्हा आपण चटणी मिक्सरला फिरवतो तेव्हा मिक्सरची उष्णतासुद्धा असते, म्हणजे चटणी गरम होते आणि ती चटणी तशीच डब्यामध्ये भरली तर लगेच खराब होऊ शकते. त्यामुळे अशी चटणी ताटामध्ये काढून घ्यायची. थोडीशी गरम झालेली चटणी असते ती पूर्णपणे गार करून घ्यायची आणि त्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. म्हणजे अगदी 1 ते 2 महिने चटणी आरामात टिकते. अजिबात खराब होत नाही किंवा त्याला वाससुद्धा येत नाही. त्यामुळे सर्व जिन्नस आपण जे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा मंद आचेवरच व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे. फक्त घरगुतीच साहित्यामध्ये अशी मस्त आणि भरपूर चटणी तयार होते. रोज 1 जरी चमचा ही चटणी तुम्ही जेवणासोबत खाल्लीत तर तोंडाची तर चव वाढेलच,
त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचे फायदे शरीराला होतील. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात ही चटणी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.